केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार घातल्यानंतर आता शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। शिवसेनेच्या आमदारांची महत्त्वाची बैठक ही संध्याकाळी सुरू होतीये। पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। महाराष्ट्रात विरोधी पक्षात बसण्याची भूमिका शिवसेनेसाठी एकनाथ शिंदे हे प्रमुख दावेदार आहेत। याचबरोबर गुलाबराव पाटील आणि रवींद्र वायकर यांची ही स्पर्धा आहे। उद्यापासून राज्य विधिमंडळाचं 3 दिवसांचं विशेष अधिवेशन सुरू आहे। त्यामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार आपलं बहुमत सिद्ध करतील। त्यावेळी नेमकी आता काय भूमिका घ्यायची याबाबत सुद्धा शिवसेनेच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे। याच संपूर्ण विषयावर अधिक माहितीसाठी जाऊयात आपण थेट सेना भवनात। आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे आहेत। दिनेश, काय घडतंय सेना भवनात? काय स्ट्रॅटेजीज वर्कआउट होताना दिसतायत? सुवर्णा, काही क्षणापूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं शिवसेना भवनात आगमन झालेलं आहे आणि आता थोड्या वेळात बैठकीला सुरुवात होईल। या बैठकीला नवनिर्वाचित आमदार, शिवसेना नेते आणि महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित आहेत। आज उद्धव ठाकरे यांच्या निर्णायक भूमिकेकडे सर्वच शिवसैनिकांचं आणि महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। या ठिकाणी शिवसैनिकांकडून घोषणा सुरू आहेत। उद्धव ठाकरे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा जय जयकार सुरू आहे आणि भाजपच्या नावाच्या विरोधाच्या घोषणाही या ठिकाणी होत आहेत। आपण बघू शकाल की हे सगळं वातावरण सध्या शिवसेना भवनाबाहेरचं आहे। ही ताजी दृश्य आहेत। शिवसैनिकांच्या भावना संतप्त आहेत भाजपा विरोधात। आपण काही शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। तुम्ही सांगाल नेमक्या काय तुमच्या भावना आहेत सध्याच्या? काय माहिती काय, आम्हाला बीजेपीने अक्षरशः गंडवलेलं आहे। ज्या बाळासाहेबांच्या नावावर यांनी आमचं बोट धरून बाळासाहेबांच्या पुण्याईवर हे लोक मोठे झाले आणि आज बाळासाहेबांनंतर उद्धव साहेबांना यांनी सपोर्ट करायला पाहिजे होतं, कणखरपणे उभं राहायला पाहिजे होतं, पण शेवटपर्यंत झुलवत ठेवलं आणि ही झुलवत ठेवून आम्हाला फसवलं गेलं। सत्तेपासून आम्हाला जाणून बुजून दूर ठेवलं। भाजपा विरोधात राग आहे, पण आता उद्धव ठाकरे यांनी काय नेमका निर्णय घ्यावा शिवसैनिकांना काय वाटतंय? उद्धव साहेबांनी जो पण काही निर्णय घेईल त्याला शिवसैनिक पूर्णपणे उद्धव साहेबांच्या पूर्णपणे पाठीमागे राहतील। उद्धव साहेबांचा जो पण काही आदेश असेल तो शिवसैनिक त्याचं पालन करेल। पुढच्या वेळेला किती झालं तरी आम्ही आत्मविश्वासाने रक्त आटवू, पण पुन्हा बहुमताने निवडून येऊ, कारण भगवा फडकवू आम्ही। कारण आता या 2 महिने झाले, तुम्ही सगळे पत्रकार पाहताच आहात, 2 महिने झाले हे जसे कोंबडी अंडी जशी उभवते तशाप्रमाणे 4-5 निर्णय, 4 मंत्रिपद घेण्यासाठी हे आज 2 महिने निर्णय घेतात। चूक कोणाची आहे? कारण शिवसेना ही बिलकुल चूक नाही। जर त्या शिवसेनेने आज त्यांना मोठं केलं तर आज तुमचे चांगले दिवस आल्यानंतर आज शिवसेनेला, बाळासाहेबांना आणि उद्धव साहेबांना यांनी आज आधार दिला पाहिजे होता, यांनी पुढे नेलं पाहिजे होतं। आज यांना जर समाजाची खरी काळजी असती, महाराष्ट्राची काळजी असती, महाराष्ट्राच्या जनतेची काळजी असती तर आज या लोकांनी हे असं भिजत कोंबडं ठेवलं नसतं। एवढंच आमचं म्हणणं आहे। सुरेश प्रभू शिवसेनेचे उपनेते आहेत, मात्र त्यांनी आता भाजपचं सदस्यत्व घेतले आहे। भाजपच्या कोट्यातून ते मंत्री झालेले आहेत। शिवसैनिकांची काय भावना? सुरेश प्रभू हा विषय संपलेला आहे। उद्धव साहेब जो निर्णय घेतील या बाबतीत जो निर्णय घेतील ते शिवसैनिक त्याचं पालन करतील, शिवसैनिक पालन करतील आणि उद्धव साहेबांचा अनादर शिवसैनिक हा कदापि सहन करणार नाही। बघू शकतो सुवर्ण की शिवसैनिकांच्या भावना केवढ्या तीव्र आहेत। शिवसेनेची सेना भवनामध्ये बैठक सुरू झालेली आहे। शिवसेना आता राज्यात नेमकी काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि याचबद्दलचा अधिक तपशील जाणून घेण्यासाठी थेट सेना भवनात जाऊयात। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे आहेत। दिनेश, काय घडतंय नेमकं सेना भवनात? सुवर्ण, शिवसेना बाहेर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमलेले आहेत आणि शिवसेनेचा जय जयकार केला जातोय, तर भाजपा विरोधात जो असंतोष आहे तो शिवसैनिकांच्या मुखातून व्यक्त होतोय। घोषणा दिल्या जातात। आपल्यासोबत शिवसैनिक आहेत, त्यांना आपल्या भावना मांडायच्या आहेत। नेमकं काय वाटतं आता यापुढे शिवसेनेचे भाजपसोबत कशा पद्धतीचे संबंध राहतील? आदरणीय शिवसेना प्रमुखांनी घालून दिलेली होती गेली अनेक वर्ष, गेली 25-30 वर्ष आदरणीय शिवसेना प्रमुख माननीय गोपीनाथजी मुंडे यांनी जी युती घालून दिली होती, त्या भाजपवाल्यांनी त्याचा साफ घोटाळा केलेला आहे। कोणत्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील जनतेला या ठिकाणी शिवसेना आणि भाजपची युती पाहिजे अशा प्रकारचा संपूर्ण महाराष्ट्रभर आहे, परंतु काही भाजपचे नेते हे ठराविक मोठ्या याच्या रुबाबामध्ये चाललेले आहेत की जेणेकरून शिवसेनेला डावलण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे। परंतु आदरणीय उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील आम्हा सर्व
सर्व शिवसैनिकांना तो मान्य असेल अशा प्रकारचं वचन मी या ठिकाणी मला देतो. तुम्हाला विचारायचं आहे की शिवसेनेचे 63 आमदार निवडून आलेले आहेत, मात्र आता शिवसेना भाजप संबंध तुटल्यानंतर एकूणच शिवसेनेची पिछेहाट होईल. नाही, अजिबात नाही. जेव्हा देव एक मार्ग बंद करतो तेव्हा अनेक मार्ग उघडतो. आता अख्खा देश शिवसेनेला ओपन झालेला आहे. या अगोदर शिवसेना बाहेर निवडणुका लढत नव्हती महाराष्ट्राबाहेर. आता महाराष्ट्राबाहेरचे अनेक लोक विरोधात शिवसेनेचे उमेदवार सगळीकडे उभे करायचे आणि त्यांना जास्तीत जास्त जे कार्यकर्ते डिमांड करतायत की आम्हाला उभे राहायला द्या, त्यांना उभं राहायला मदत. त्या ठिकाणी शिवसेना भाजप महापालिकेत सत्तेत आहे, त्या ठिकाणी ही समीकरणं बदलू शकतात, राजकीय समीकरणं महाराष्ट्रातली बदलू शकतात. शिवसैनिकांना काय वाटतंय, भाजपची साथ सोडली तर ही सगळी समीकरणं बदलणार आहे? नाही, बदली नाही होणार. कारण शिवसेनेची एक तळागाळातून शक्ती आहे. प्रत्येक समाज शिवसेनेत जोडलेला आहे. बीजेपीने जाणून बुजून गुजराती मारवाडी समाज आमच्यापासून लांब करण्याचा प्रयत्न केला, पण उद्धव साहेब बोलले तो समाज पण आमचा आहे, तो समाज पण शिवसेनेत जोडलेला आहे. कुठल्याच त्याच्यात आम्हाला फरक पडणार आहे. फरक तो त्यांनाच पडेल, कारण त्यांच्या भरोश्यावर आम्ही राहिलो. आता आम्ही त्यांच्यावर भरोसा. शिवसेनेने भाजपवर टीका केली होती, शिवसेनेने प्रचारात भाजपवर टीका केली होती, त्यामुळे जास्त संबंध बिघडलेले आहेत. भाजपाबद्दल बोलायचं झालं तर पहिल्यांदा आम्ही शिवसेने एक म्हणू की दगाबाज मित्रापेक्षा दिलदार शत्रू निश्चित बरा. आणि एक गोष्ट सांगतो की जे उद्धव साहेबांनी प्रचाराची धुरा सांभाळली आणि अफजल खानाच्या फौजेला परतून लावून 63 जागा निवडून आणल्या, तेच उद्धव साहेब शिवसेनेला प्रगतीपथावर नेल्याशिवाय राहणार नाही. त्या दृढ विश्वास आमच्या शिवसैनिकांच्या मनामध्ये. आता त्या ठिकाणी आदरणीय उद्धव साहेब ठाकरे शिवसैनिक जे आहेत ते चिडलेले आहेत. भाजपच्या विरोधातली नाराजी स्वाभाविकपणे पाहायला मिळते. दिनेश, आम्ही तुमच्याकडे येत राहू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.